हॅलो युट्यूबकर. आधीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. मुखवास पाहिलात ना? केलात का घरी? हा, कसा वाटला? अगदी थोडंच करायचं, पण अतिशय खायला रुचकर आणि आपलं पोट साफ तर आपलं आरोग्य सुदृढ होईल म्हणून आणि स्किन चांगली राहील. त्याच्यासाठी हा मी मुखवास केला. आज मी कशासाठी आली आहे? आज मी समुद्र मेथी दाखवणार आहे. समुद्र मेथी अगदी सोपी, सरळ, अगदी त्याच्यात काही कठीण नाही. आणि ही भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते. आणि समुद्र मेथी आपल्या कीर्तिकर मार्केटमध्ये अगदी बाहेरच बसलेली असते. 20 रुपयाला 10, 20 रुपयाला 15 अशा ह्या जुड्या मिळतात. अशा छोट्या छोट्या जुड्या आहेत. त्या तुम्हाला कशा नीट करायच्या त्या पण दाखवते. चला तर किचन मध्ये. हे बघा, समुद्र मेथीसाठी ही समुद्र मेथी, ही बघा समुद्र मेथी की बघितलीत ना, अगदी छोटी आणि थोडीच केली आहे मी. तुम्ही जास्त प्रमाणात आणू शकता. अगदी थोडक्यात आणलेली आहे, थोडीच आहे. त्याला लागणारा उभा कांदा, ओली मिरची आणि वरून लागणारं खोबरं, त्याला लागणारं तेल, थोडी हळद आणि मीठ, बाकी काही लागत नाही. अतिशय सोपी अशी भाजी. आता ही नीट कशी करायची ते तुम्हाला दाखवते. हे बघा, नीट कशी करायची दाखवते तुम्हाला. अगदी सोपी, काय नाही, कातर आहे आणि घरची कातर आहे, म्हणजे आपली किचनची कातर आहे. हे बघा, हा जो दोरा आहे हा काढून टाकायचा आणि ह्याचे हे खालचे हे फेकून द्यायचे. हे घ्यायचे नाही आणि नंतर याचे 3 भाग करायचे आणि हे नंतर धुवायचे आहे आपल्याला. हे बघा, 3 भाग करायचे. हा दोरा आहे, हा फेकून द्यायचा. हे फेकून द्यायचं. असंच मी तुम्हाला बाकीच्या करून दाखवते. हे बघा, हे काढून टाकायचं. हे खालचा भाग काढून टाकायचा आणि हे 3 भाग करायचे. बघा, असंच हा खालचा भाग काढून टाकायचा. हे त्याचा दोरा काढून टाकायचा आणि हे 3 भाग करायचे. आता असे हे मी बाकीचे करून दाखवते आणि धुवून आणते. ही चांगली स्वच्छ धुवायला लागते, कारण त्याच्यामध्ये मेथी आणि वाळू असते म्हणून. कळलं ना? मी ही धुवून पण आणते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, भाजी धुवून आणली. स्वच्छ 3-4 वेळा धुवावी लागते, कारण एकदा काढून वगैरे मी तुम्हाला दाखवायला पाहिजे होती. पुढच्या वेळेला मी करीन ना, तेव्हा तुम्हाला दाखवेन. तर ही अशी स्वच्छ धुवायची, काही थोडीच आहे. आता ही फोडणीला कसं का घालायचं ते बघा. आधी तेल घालूया. तेल जरा जास्त लागतंय हा भाजीला. 2-3 चमचे घालायचं तेल. तेल घातल्यानंतर ओल्या मिरच्या, ह्या 2-3 मिरच्या कापल्या. ह्या काळ्या दिसतात पण त्या जास्त तिखट नाहीये. मिरच्या टाकायच्या. आणि आता हा कांदा टाकायचा. हा बघा, उभा कांदा कापलाय. जवळजवळ ती भाजी एवढी आहे, भाजीला कांदा जास्त लागतो, म्हणून ही थोडी भाजी असली तरी ह्याला 3 कांदे कापले, छोटे छोटे. हे 3 कांदे उभे कापलेले आहेत, ते टाकायचे आणि जरा मऊ करायचे. आता हे जरा मऊ होऊ दे. ही भाजी अगदी स्वादिष्ट लागते, अगदी, आणि करायला एकदम सोपी. फक्त जरा धुवायला जरा वेळ लागतो, कारण त्याच्यामध्ये वाळू असते. कारण समुद्रावरची आहे ना, समुद्र मेथी म्हणतात तिला, म्हणून ती त्याला वाळू जास्त असते. ती वाळू जरा काढावी लागते, नाहीतर ती खाताना कचकच लागते, म्हणून ती स्वच्छ धुवायला लागते. तर ही भाजी, कांदा जरा मऊ झाला की आपण हळद घालूया. हे बघा, हळद, चांगलं हे मऊ होऊ दे, मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा,
कांदा जरा मऊ होत आलाय आणि मेथीची भाजी ही अजिबात कडू लागत नाही. आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडते. तुम्ही पण करून बघा. अजिबात कडू लागत नाही. असं वाटत असेल तुम्हाला ही कढी आणि तुम्ही कधी केली नसेल तर असं करू नका, करून बघा. आणि ही मी तुमच्यासाठी आणि थोडीच केलेली आहे, म्हणजे थोडक्यात जरा मजा असते ना, म्हणून मी थोडीच करून दाखवलेली. आता ही आपण मेथी घालूया. पाणी नको टाकायला म्हणून अशी टाकायची. हे बघा, आता ही 10 मिनिटं शिजू द्यावी. हा, मग तुम्हाला दाखवते. 10 मिनिटं शिजू द्यावी. पाणी बिणी काही घालायचं नाही. हा, तेलामध्येच शिजवायची आणि गॅस मंद करायचा. बघा, भाजी होत आली आहे, झाली आहे नाही. बघा, थोडंच तेल घातलं होतं आपण, बघितली. ही बघा भाजी, आपण मीठ नाही घातलंय भाजीला, आपण मीठ घालूया. हे बघा, भाजी थोडीशीच आहे, त्याला थोडंसंच मीठ लागेल, कारण पालेभाजी आहे ती लवकर खारट होते आणि ती पालेभाजी कशी हे होते ना, आळते, त्याच्यामुळे मीठ त्याला कमी लागतं. आता ह्याच्यात खोबरं घालूया की आपली भाजी तयार. मग ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा, खोबरं जरा जास्त टाकायचं. आपली भाजी तयार. जरूर करून बघा. हा, समुद्र मेथी. A few inches later. भाजी झालेली आहे, तुम्हाला मी सर्व करून दाखवते. ही भाजी आपण पावाबरोबर, भाकरी बरोबर, आमटी भाताबरोबर पण खाऊ शकतो. अगदी कडक पाव बरोबर पण भाजी ही खूप छान लागते. तर ही मी तुम्हाला आता, तुम्ही या मग खायला भाजी. बघा कशी झाली आहे, बघा, है ना, थोडीशी. आणखीन मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. या खायला समुद्र मेथी. कशी झाली आहे बघा, खाऊन घ्या, खरंच छान झाली. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलाच असेल, घरी आवर्जून करून बघा. खरोखर अगदी सोपी आहे रेसिपी, अगदी सोपी आहे आणि खायला सुद्धा अजिबात कडू लागत नाही. आणि कशाबरोबरही खाऊ शकता, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, पुरी बरोबर, वरण भाता बरोबर. तर कसा काय वाटला व्हिडिओ? छान वाटला ना? माझ्या या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.